या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. सध्या नवरात्र सुरू आहे आणि लवकरच विजयादशमी येणार आहे. प्रत्येकाच्या घरीच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घट बसवले जातात, म्हणजे घटस्थापना ही केली जाते. अखंड दिवा लावला जातो. घटस्थापना करत असताना आपण ते आपल्या पद्धतीनुसार, आपली जशी परंपरा आहे, आपल्या घरामध्ये ज्या पद्धतीने आपण घट बसवतो तर त्या पद्धतीने आपण घटस्थापना करत असतो. घट बसवताना आपण ते विशिष्ट अशा शुभमुहूर्तावरती बसवत असतो. 9 दिवस देवींच्या 9 रूपांची पूजा करत असतो. त्या घटाला रोज पाणी घालत असतो. 9 दिवस घटाला 9 वेगवेगळ्या फुलांच्या माळा घातल्या जातात. आपण देवघर हे सुद्धा सजवत असतो. 9 दिवस वेगवेगळ्या मंत्रांचे जप सुद्धा केले जातात. तर असे हे घट आपण कधी उठवायचे आहेत, घट उठवताना आपल्याला काय नैवेद्य दाखवायचा आहे, आपण जो नवरात्रीचा उपवास केलेला आहे तो उपवास कधी सोडायचा आहे, उपवास सोडण्यासाठी आपण कोणता पदार्थ खायचा आहे, तसेच कोणते पदार्थ खायचे नाहीत. तसेच आपण जो घटाला कडाकण्याचा नैवेद्य दाखवतो घट उठवण्याच्या अगोदर, तर ती कडाकणी आपण कधी बांधायची आहेत आणि आपण जे पानावरती देव बसवलेले आहे, ज्या देवांना आपण 9 दिवस हलवत नाही, तर हे देव आपल्याला कधी हलवायचे आहेत, या देवांची पूजा आपण कधी करायची आहे आणि जो अखंड दिवा लावलेला आहे तर तो आपल्याला कधी आणि कसा उचलायचा आहे. तसेच या सर्व गोष्टी करताना काही चुका या आपल्याला चुकूनही करायच्या नाहीत. या चुका कोणत्या, तर याबद्दलचा संपूर्ण माहिती देणारा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. आता सर्वात अगोदर आपण बघूया की घट कधी उठवावे. काही ठिकाणी घट हे नवमीला, तर काही ठिकाणी ते विजयादशमीला म्हणजे दशमी तिथीला उठवले जातात. 23 ऑक्टोबर 2023ला आहे नवमी तिथी आणि यावर्षी कोणत्याही तिथीचा क्षय झाला नाही, तसेच कोणत्याही तिथीमध्ये वाढ झालेली नाही. त्यामुळे तिथीचा जर विचार केला तर घट हे नवमीला उठवायचे आहेत. परंतु काही भागामध्ये, काही घरांमध्ये पहिल्यापासूनच घट हे दसऱ्याच्या दिवशी उठवले जातात. तर तुमची जशी पद्धत आहे, तुमची जशी परंपरा आहे, तर या परंपरेनुसारच तुम्हाला हे जे घट आहेत तर ते उठवायचे आहेत. जर तुम्ही यावर्षी पहिल्यांदाच घटस्थापना केलेली असेल तर मात्र तुम्ही हे घट नवमीला उठवू शकता आणि नवमीला घट उठवल्यानंतर जे घट आपण उठवलेले आहेत तर ते तसेच ठेवायचे आहेत आणि दशमीला म्हणजे विजयादशमीच्या दिवशी या घटाचं आपण विसर्जन हे करू शकतो. परंतु तुमच्या घरी जर पद्धत असेल, ज्या प्रकारची पद्धत असेल, तर त्या पद्धतीनुसारच तुम्ही हे घट उठवायचे आहेत. कारण प्रत्येकाची आणि प्रत्येक भागाची पद्धत ही वेगवेगळी आहे. कुळाचाराप्रमाणे आपली जशी परंपरा आहे तर त्या दिवशी तुम्ही घट उठवायचे. नवमीला जर तुमच्याकडे घट उठवत असतील तर नवमीला उठवा आणि जर दसऱ्याच्या दिवशी उठवत असतील तर त्या दिवशी तुम्हाला हे जे घट आहेत तर ते उठवायचे आहेत. आता घट उठवताना काय करायचं आहे, तर प्रथम आपल्याला घटाला हळदी कुंकू व्हायचं आहे. म्हणजे ज्या प्रकारे आपण रोज घटाची पूजा करतो तर त्या प्रकारेच आपल्याला घटाची अगोदर पूजा करून घ्यायची आहे. आपण जो अखंड दिवा लावलेला आहे तर त्याला सुद्धा हळदी कुंकू लावायचं आहे आणि यानंतर आपल्याला देवीची आरती करून घ्यायची आहे. यानंतर आपल्याला देवीकडे क्षमा प्रार्थना करायची आहे की हे दुर्गा माते, किंवा तुम्ही तुमच्या कुलदेवीचं सुद्धा नाव घेऊ शकता. आणि या 9 दिवसात तुझी सेवा करताना, तुझी पूजा उपासना करताना जर माझ्याकडून काही चूकभूल झाली असेल किंवा आमच्याकडून जर काही चूकभूल झाली असेल तर मोठ्या मनाने आम्हाला माफ कर आणि तुझा आशीर्वाद आमच्या घरावरती सदैव असू दे, तुझी कृपा आमच्या घरावरती सदैव असू दे आणि या घरामध्ये सदैव सुख समृद्धी शांतता नांदू दे. तर अशा प्रकारे आपल्याला देवीकडे प्रार्थनासुद्धा करायची आहे आणि क्षमायाचनासुद्धा करायची आहे. काही चुकलं असेल तर त्या बाबतीत आपल्याला देवीकडे क्षमा ही मागायची आहे आणि मोठ्या मनाने आमची जर चूकभूल झाली असेल तर आमची चूक पदरात घेऊन आम्हाला माफ कर, तर असं म्हणायचं आहे. आणि अशी क्षमा याचना केल्यानंतर आपल्याला हा जो घट आहे तर तो 5 वेळा उचलून खाली ठेवायचा आहे. आणि हे करताना सुद्धा आपल्याला आपल्या कुलदेवीचं नाव घ्यायचं आहे किंवा फक्त तुम्ही उदो उदो असं सुद्धा म्हणू शकता. उदो उदो म्हणायचं आणि जो घट आहे तर 5 वेळेला घट उचलून वर घ्यायचा, खाली ठेवायचा, असं करायचं आहे. आणि आपण हा जो घट उठवतो तर त्यावेळेला आपण शेजाऱ्यांना, आजूबाजूच्या लोकांना सुद्धा बोलवून हा घट उचलू शकतो. 5, 7 किंवा 9 लोक एकत्र येऊन त्या सर्वांनी त्या घटाला हात लावून सुद्धा हा जो घट आहे तर तो आपण उठवायचा असतो.
आता हे घट उठवल्यानंतर या घटामध्ये जे पाणी आहे तर ते आपल्याला घरामध्ये शिंपडायचं आहे. उरलेलं पाणी तुम्ही झाडांना घाला. तुळशीला मात्र हे पाणी चुकूनही घालू नका. जे नाणं आपण या घटामध्ये टाकलेलं असतं तर ते आपल्या तिजोरीमध्ये स्वच्छ करून ठेवायचं आहे. तुम्ही एखाद्या लाल किंवा पिवळ्या कपड्यात बांधून ते नाणं तिजोरीत सुद्धा ठेवू शकता. बाकीच्या ज्या इतर गोष्टी आहेत तर त्यापैकी जे तुम्ही दक्षिणा वगैरे ठेवलेली असेल तर ती तुम्ही गरजूला दान स्वरूपात देऊ शकता किंवा एखाद्या मंदिरात दान द्या. आणि जे साहित्य विसर्जित करण्याचं आहे तर ते तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे. विसर्जन मात्र आपल्याला दसऱ्याच्या दिवशी करायचं आहे. तुम्ही जरी नवमीला घट उठवले तरी हे जे घटाचं साहित्य आहे तर ते विसर्जित मात्र आपल्याला विजयादशमीच्या दिवशी म्हणजे दसऱ्यालाच करायचं आहे. तुम्ही घटाजवळ जर फळे वगैरे ठेवलेली असतील तर ती तुम्ही खाऊ शकता. प्रसाद, मिठाई असं काही ठेवलेलं असेल तर तेही तुम्हाला खायचं आहे. आता हे झालं की घट कधी उठवायचं आणि कसं उठवायचं. आता यानंतर घटाला आपल्याला नैवेद्य काय दाखवायचं आहे. तर सगळ्यात अगोदर म्हणजे घट ज्या दिवशी आपण उठवतो तर त्याच्या आदल्या दिवशी कडाकणी केली जातात आणि कडाकण्यांचा नैवेद्य असतो. म्हणजे 5, 7 किंवा 9 कडाकणी ही त्या घटाला बांधली जातात एका दोरीमध्ये. म्हणजे त्या प्रत्येक कडाकण्याला एक होल पाडलं जातं आणि त्यामध्ये एक दोरी बांधून ही 5, 7 किंवा 9 कडाकणी ही आपण ज्या प्रकारे घटाला माळा घालतो त्या प्रकारेच घटाला बांधली जातात. तसेच यामध्ये देवीचे दागिने सुद्धा बनवण्याची परंपरा आहे. म्हणजे हे जे कडाकण्याचं पीठ आहे तर यापासून वेणी, फणी, जोडवी, माळ, हार तर असे सुद्धा दागिने देवीचे बनवले जातात. आणि आपण ज्या प्रकारे फुलांची माळ घालतो तर या दागिन्यांची माळसुद्धा देवीला ही घट उठवण्याच्या आदल्या दिवशी घातली जातात. तसेच 5 कडाकणी ही मंदिरात सुद्धा नैवेद्य म्हणून तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि देवीला नैवेद्य दाखवू शकता. हे झालं की आपण कडाकणी कधी बांधायची आहेत. यानंतर आपण जो घट उठवणार आहे तर त्या दिवशी काय नैवेद्य असणार आहे तर त्या दिवशी तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य करा. आता काही कारणाने जर पुरणपोळी करणे शक्य नसेल तर तुम्ही गोडाचा कोणताही नैवेद्य करा आणि तो नैवेद्य घटाला दाखवायचा आहे. आणि यानंतरच घट जे आहेत तर ते उठवायचे आहेत. आणि हा जो नैवेद्य आहे तर तो खाऊनच आपल्याला उपवास जो आहे तर तो सुद्धा आपल्याला सोडायचा असतो. आता उपवास हा आपल्याला कधी सोडायचा आहे तर 9 दिवस ज्यांचा उपवास आहे तर त्यांनी नवमीला उपवास सोडायचा आहे. म्हणजे नवमी तिथी आहे 23 ऑक्टोंबरला तर या दिवशी उपवास सोडायचा आहे. आणि ज्यांचा उठता बसताचा उपवास आहे तर त्यांनी 22 ऑक्टोंबरला उपवास करायचा आहे. म्हणजे पहिल्या दिवशी आपण ज्या प्रकारे उपवास करतो तर त्या प्रकारे आपल्याला 22 ऑक्टोंबरला म्हणजे अष्टमी तिथीला उपवास करायचा आहे. आणि नवमीला म्हणजे 23 ऑक्टोंबरला उपवास सोडायचा आहे. आता उपवास सोडताना जोपर्यंत आपण घट हलवत नाही तर तोपर्यंत आपल्याला उपवास सोडता येत नाही. घट हलवल्यानंतर म्हणजे घट उठल्यानंतरच हा उपवास जो आहे तर तो सोडला जातो. उपवास सोडण्यासाठी तुम्ही गोड पदार्थ तसेच पुरणपोळी खाऊ शकता. परंतु उपवास सोडण्यासाठी तुम्हाला कांदा, लसूण हे पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे. तामसिक पदार्थ जे आहेत तर या तामसिक पदार्थाचं सेवन करून उपवास हा चुकूनही सोडायचा नाही. तर अशा प्रकारे तुम्हाला हे पण समजलं असेल की उपवास आपल्याला कधी आणि कसा सोडायचा आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, जे आपले देव आहेत म्हणजे देवघरातील जे देव आहेत तर काही भागामध्ये या देवांची रोज पूजासुद्धा केली जाते आणि फक्त देवींना घटी बसवलं जातं. तर काही भागामध्ये काय केलं जातं की सगळेच देव जे आहेत तर ते घटी बसवले जातात. 9 दिवस त्यांची पूजा केली जात नाही. तर आपल्याला हे देव कधी हलवायचे आहेत. तुम्ही जरी तुमचा घट हा नवमीला जरी उठवला, घट जरी नवमीला हलवला तरीसुद्धा देव हे मात्र आपल्याला दसऱ्याच्या दिवशी हलवायचे आहेत. घट आपण जेव्हा उठवतो तर तोपर्यंत आपल्याला 12 वाजलेले असतात. त्यामुळे तुम्हाला घट उठवले जरी तुम्ही नवमीला तरी देव मात्र तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी हलवायचे आहेत. देवाला तुम्हाला स्नान, अंघोळ व्यवस्थित घालायची आहे आणि तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी त्यांची विधिवत अशी पूजा ही आपल्याला करायची आहे. 23 ऑक्टोंबरला आहे खंडे नवमी आहे आणि हीच जी नवमी तिथी आहे तर या तिथीला तुम्ही घट उठवू शकता किंवा तुमची पद्धत जर दसऱ्याच्या दिवशी घट उठवण्याची असेल तर तुम्ही दसऱ्याच्या दिवशीसुद्धा उठवू शकता. दसऱ्याच्या दिवशी एकमेकांच्या घरी जाऊन आपण घट उठवत असतो. एकमेकांना आपट्याची पाने दिली जातात ज्याला आपण सोने देणं असं म्हणतो किंवा सोने लुटले जातं. आदल्या दिवशी आपण जे कडाकणी बांधलेले असतात किंवा कडाकणी धपाटी तर असा जो नैवेद्य असतो तर याचा प्रसाद हा सुद्धा आपल्याकडे जे घट उठवायला आलेले आहेत तर त्यांना दिला जातो. आणि घट हे 12च्या आतच शक्यतो उठवले जातात. आता हे झालं की आपण ही कधी करायचं, देव कधी हलवायचे आहेत. आता आपण जो अखंड दिवा लावलेला आहे तर तो अखंड दिवा आपण कधी उचलायचा आहे. जो दिवा आपण पहिल्या दिवशी प्रज्वलित केलेला आहे
आता तुम्ही ज्या ठिकाणी घट बसवलेले आहेत तर या घटामुळे किंवा त्या दिव्यामुळे तुम्हाला जर तुमच्या रोजच्या देवपूजेला अडचण होणार असेल तर हा जो दिवा आहे तर तो घट उठवल्यानंतर तुम्हाला उचलून बाजूला ठेवायचा आहे। परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, हा दिवा हाताने किंवा फुंकर मारून विझवू नका। हा दिवा आपोआप शांत झाला पाहिजे। परंतु तुम्ही ज्या ठिकाणी दिवा ठेवलेला आहे आणि या दिव्याची जर तुम्हाला अडचण होत नसेल तर हा दिवा जोपर्यंत शांत होत नाही, म्हणजे स्वतः होऊन विझत नाही, तर तोपर्यंत हा दिवा त्याच ठिकाणी ठेवायचा आहे। आणि जेव्हा हा दिवा मनाने शांत होईल तर यानंतर तुम्ही हा दिवा उचलू शकता आणि त्यानंतर घासून पुसून ठेवू शकता। तुम्हाला जर या दिव्याची अडचण होत असेल तर दिवा उचलून आहे असा बाजूला ठेवा। दिवा हा प्रज्वलितच असला पाहिजे। परंतु जर अडचण होत नसेल तर मात्र तो आहे त्याच जागी तसाच शांत होऊ द्या। फक्त तुम्ही तो दिवा विझवू नका। तर हा अखंड दिवा कधी उचलायचा तर हे सुद्धा तुम्हाला यातून समजलं असेल। आता अशा काही चुका ज्या केल्या जातात, नकळतपणे घडल्या जातात, तर या चुका आपल्याला कोणत्या चुका आहेत की ज्या आपल्याला टाळायच्या आहेत? तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे घट उठवल्यानंतर घटामध्ये जे पाणी आहे तर यामध्ये एक प्रकारचं दैवी तत्व आलेलं असतं, कारण आपण 9 दिवस घटाची पूजा करत असतो। परंतु हे पाणी चुकूनही तुळशीला घालू नये। यानंतर घटावर आपण जो नारळ ठेवलेला आहे तर तो नारळ म्हणजे काय, तर आपण देवीचं स्वरूप मानून तो घटावरती ठेवत असतो। त्यामुळे बऱ्याच ठिकाणी हा नारळ फोडून त्याचा प्रसाद बनवून खाल्ला जातो किंवा हा नारळ फोडून तो जे खोबरे आहे तर ते प्रसाद स्वरूपात खाल्ले जाते। परंतु माझ्या मते हे चुकीचं आहे, कारण आपण त्या नारळाला देवी म्हणून पूजलेलं असतं आणि आपण देवीला कधीही फोडत नाही। त्यामुळे हा जो नारळ आहे तर तो तुम्ही एखाद्या झाडाखाली मातीमध्ये विसर्जित करा, म्हणजे मातीमध्ये पुरा किंवा मग वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही हा नारळ विसर्जित करू शकता। परंतु हा नारळ मात्र चुकूनही फोडू नका। आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे जो अखंड दिवा लावलेला आहे तो फुंकर मारून किंवा हाताने विझवू नका। तर हा जो दिवा आहे तर तो आपोआप शांत होऊ द्या। आणि उपवास सोडताना आपण तामसिक पदार्थाचं सेवन करून तो कधीही सोडू नका। तर तुम्हाला उपवास सोडताना सुद्धा सात्विक आहार घेऊनच तो सोडायचा आहे। तर अशा काही चुका आहेत ज्या आपल्याला या दिवशी टाळायच्या आहेत।